दर्शको नमस्कार. जनता राज न्यूज चॅनलच्या जनता दरबार या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, युवराज जाधव यांची विजयंती पश्चिम महाराष्ट्राच्या युवक अध्यक्षपदी निवड झाली आहे. अर्थातच देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यामुळेच हे पद मिळालं म्हणून ते नेहमी सांगत असतात. अशा युवराज जाधव यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर टकारी समाजामध्ये संघर्ष करत करत तुम्ही हा पद मिळवलेला आहे. मी जेव्हा जाणून घेत होतो तुमचा प्रवास खूप मोठा आहे, खूप संघर्षमय असा राहिलेला आहे आणि तुम्ही समाधान यासाठी आहात की एका अशा टकारी समाजातल्या तरुणावरती ही शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली आहे, काँग्रेस पक्षाने ती जबाबदारी दिली आहे. अगदी राहुल गांधींपासून तुम्ही सगळे आभार व्यक्त करत आहात. एकंदरीत आताची तुमची भावना काय आहे, काय सांगाल? आत्ताची भावना म्हणजे एक सामान्य कुटुंबातून आणि गुन्हेगारी क्षेत्र जे आहे सेटलमेंट ह्या भागातून पश्चिम महाराष्ट्र विजयंती विभागाच्या युवक अध्यक्ष पद मला मिळालं ह्याचं मला खरोखरच काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, प्रणितीताई, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पल्लवीताई बाळकृष्ण रेणके यांचं खरोखरच आभार मानावं तितकं कमी आहे. एकंदरीत हा तुमचा जो प्रवास आहे, आम्हाला ते प्रवास जाणूनच घ्यायचा आहे. किती वर्षांपासून तुम्ही काँग्रेसशी जोडले गेलेले आहात, काय सांगाल त्याबद्दल? काँग्रेस पक्षाशी जोडलेलं म्हणजे आमची आता दुसरी तिसरी पिढी आहे. म्हणजे वडिलांच्या पासून आजी आजोबा जे होते ते काँग्रेसलाच मानणारे, इंदिरा गांधीच्या काळापासून वगैरे. वडील माझे काँग्रेसचेच. पण खंत एवढंच होतं की माझे वडील काँग्रेस पक्षाचं काम करत असताना त्यांनी कधीच कुठल्या नेत्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. गल्लीतले काम करणारे लोक त्यांना कधी नेत्यापर्यंत हे काम करते काँग्रेस पक्षाचं म्हणून कधी त्यांना तिथपर्यंत पोहोचवले नव्हते. ते खंत होतं मनामध्ये. त्याच्यासाठी मी या निमित्ताने ते सगळं पूर्ण झालं. हो, सगळं पूर्ण झालं. आणखी काही स्वप्न आहेत ते पण पूर्ण करायचे. वडिलांचे स्वप्न आहेत जे त्यांनी करू शकले नाही, ते स्वप्न पूर्ण करायचे. काय प्रोसिजर होती नेमकी, कशा पद्धतीने तुमचीच निवड का करण्यात आली? कारण 2009 पासून माझं सामाजिक कार्य चालू होतं समाजामध्ये. आमच्या सेटलमेंट भागामध्ये काय काय करत होता तुम्ही? त्या ठिकाणी म्हणजे मंडळाच्या माध्यमातून माझी संस्था आहे दादाई बहुदेशी सामाजिक संस्था, याच्या माध्यमातून गोरीगरिबांना जे पण अडीअडचणी येतील, शिक्षणासाठी मुला मुली जे त्यांना अडचणी येतील त्यांच्यासाठी मी मदत करतच होतो. हे करत असताना माझी भेट भटकेमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष होते दशरथ साळुंखे यांच्याशी झाली. मग त्यांना माझं कार्य आवडल्यामुळं ते घरी येऊन वडिलांना बोलले की मला युवराजला काँग्रेस पक्षामध्ये पद द्यायचं, तुमची काय हरकत आहे का? मी काम करत असताना मला जे भेटलं नाही ते माझ्या मुलाला जर भेटत असेल तर मला आनंदच आहे. आजपासून मी मुलगा तुमच्या स्वाधीन केलं म्हणून त्यांनी मला त्यांच्याकडे सोपवलं. तिथून जे माझा प्रवास चालू आहे ते चालूच आहे आतापर्यंत. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून त्याची पोचपावती तुम्हाला मिळालेली आहे. प्रणितीताई शिंदे आहेत आणि सुशीलकुमारजी शिंदे पण आहेत, त्यांच्याशी तुम्ही कसे जवळीक आहात, काय सांगाल? प्रणितीताई शिंदेच्या कामाच्या म्हणजे ह्याच्यानेच मी त्यांचा म्हणजे कार्यकर्ता ओळख निर्माण झाली. माझे कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं काम करावं असं माझ्या मनात इच्छा झालं. इतक्या चांगल्या नेत्या आहेत, त्यांनी गोरगरिबांचं तळमळीने काम करतात. तर मी देखील ताईंच्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्ता म्हणून आपण काम केलं पाहिजे याच्यासाठी मी त्यांच्या म्हणजे कार्याला प्रेरित होऊन काम करण्यास सुरुवात केलो. ताई असतील किंवा शिंदे साहेब असतील, दोघांची पण वेगवेगळी पद्धत आहे, कार्यपद्धती. एकंदरीत तुम्ही असं म्हणत होतात की अनेक कामांमधून तुमची ओळख निर्माण झालेली आहे. तुमची सामाजिक कामं तुम्ही कोणाकडे घेऊन जायचो, शिंदे साहेबांकडे का ताईंकडे? नाही, माझे जे पण सेटलमेंट भागामध्ये टकारी समाजातील प्रश्न असतील ते मी प्रामुख्याने आमदार कार्यसम्राट आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडेच मी घेऊन जायचो आणि ते तात्काळ ताई ते काम म्हणजे मार्गी लावून त्या लोकांना मदत मिळवून द्यायचंय. तात्काळ त्याच्यावर टकारी समाज काय काय समस्या आहेत अजून तुमच्या भागात, काय सांगाल त्याबद्दल? टकारी समाजामध्ये तुमच्या माध्यमातून कोणती कामं केली तुम्ही? टकारी समाजामध्ये समस्या म्हणजे कसं, आपल्या सेटलमेंट मध्ये 9 समाज राहतात. एकच समाज म्हणून नाही, तिथं अनेक म्हणजे राहतात तरी तिथे टकारी आहेत, कैकाडी, पामलोर, छपरबंद, पारदी, मांगारोडी, बेस्तर
आणि राजपूत भामटा बापरे. असे 9 समाज आहेत तिथं राहतात. तिथे तुम्ही काम करताय? हो, तिथे काम करतो. आजपर्यंत तुमच्या माध्यमातून एक समाजसेवक झालेली कामं कुठले कुठले आहेत? तिथं मी आदरणीय शिंदे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथं 21 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन 2 वर्षाचं त्यांना शिक्षणाचा पूर्ण खर्च मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून ते पूर्ण केलो. चांगली गोष्ट आहे. हा, त्याचा एक मला म्हणजे अभिमान वाटतं की मी सर्वसामान्य एका कुटुंबातला असताना मी हे करू शकलो, ते पण ताईंच्या मुळे आणि शिंदे साहेबांच्या प्रेरणा घेऊन करू शकलो. असं तुमच्याबद्दल ऐकण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या समस्या अगदी ताईंना जरी कळवले का फोनवरती तुमची कामं होतात, याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? ताई हे कार्यकर्ता आणि जनता यांच्याशी डायरेक्ट कनेक्टेड असल्यामुळं ते लगेचच जे पण काम सांगतील ते काम पूर्ण करतात. मी असो किंवा आणि कोणी आमच्या भागातून नागरिक असतील, त्यांचे काम ते ताईंना फोन गेले की ते काम व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांचे वर्कर्स असतील, पीए लोक असतील, ते हजारों ते प्रश्न सोडवतात. मग असं असताना देखील ताईंना स्वतःच्या पक्षातूनच विरोध चाललेला होता किंवा एकंदरीत ताईंना विरोध करत होते का? काय कारण काय असू शकेल? एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. असं तर काहीच नाही, ताईंच्या बद्दल विरोध वगैरे असं काही नाही. बरेच लोक काँग्रेसमधून बाहेर पडले, आताच ते सत्ता आमच्यावरती अन्याय होतोय असं म्हणत ते अन्याय तर आता मी तर बघा सर्वसामान्य एक कुटुंबातलं आहे. मला तर वाटत नाही की काँग्रेस पक्ष अन्याय करते, शिंदे साहेब ताई अन्याय करतात असं वाटत नाही. उलट शिंदे साहेबांच्या जीवावर कित्येक जण मोठे झालेले तेच पक्ष सोडून जात आहेत. कारण त्यांना सत्ता पाहिजे आणि सत्तेपासून जे काही त्यांना मिळवायचं ते मिळवण्यासाठी जातात. सत्तेपासून दूर राहू शकत दूर राहू शकत अशीच माणसं काँग्रेस सोडून चालले. सच्चा कार्यकर्ता जो आहे, सच्चा कार्यकर्ता अजून पण काँग्रेस पक्षाची ताई साहेबांच्या सोबत आहे. काय परिस्थिती एकंदरीत शहरामध्ये काँग्रेस पक्षाची? शहरामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. 10 वर्षामध्ये जे 2 खासदार भेटले ते दिसलेच नाहीत सोलापूरकरांना. त्या सोलापूरमध्ये कुठेतरी खंत आहे की आपण इतकं चांगलं नेतृत्व, शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपण गमावून सोलापूरचं किती नुकसान केलं ह्याचा पश्चाताप होत आहे. आणि ते नक्की ताईंना त्याचा फायदा होणार आहे. या 10 वर्षात जे सोलापूरचं नुकसान झालं ते ताई भरून काढणार आहेत. अच्छा, म्हणजे ताई ते सगळं पूर्णच भरून काढणार, व्याजासहित सगळं पूर्ण परत करतील. आपण पाहतोय तशी ओरड देखील होती. 10 वर्ष म्हणजे 2 टर्म या ठिकाणी इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी, जे काही खासदार होता बीजेपीचा, त्यांनी काही काम केलेलं नाही आहे, विकास काम केलेलं नाही आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष देखील सांगताना कमी पडत आहे. असं का होत असेल बरं? काँग्रेस पक्ष सांगण्यामध्ये कमी पडत नाही. हे लोक खोटं बोलून लोकांना फसवण्यामध्ये लोक फसा लागले, त्यांच्या खोटं बोलण्याला फसवतात. त्यामुळे लोकच फसतायत. लोक फसतायत. काँग्रेस पक्ष कमी पडत आहे असं नाही, पण भूल थापाला लोक फसत आहेत. पण ते पण आता ते लोकांना लक्षात आलंय आता. आता तुम्ही व्हीजेएनटी पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष आहात. तुमच्याकडे काय काय जबाबदारी असणार आहे? कोणकोणती कामं तुमच्याकडे सोपवण्यात आलेली आहे? पश्चिम महाराष्ट्राचा व्हीजेएनटीचा मी अध्यक्ष झालो म्हणल्यानंतर आमच्या ज्या भटके विमुक्त जाती जमातीमध्ये जे प्रश्न आहेत आता तर म्हणजे इतकं राहिलं नाहीये. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे आहेत ते अजूनही म्हणजे काही भटका समाज आहे, भटकंती करत शिक्षणापासून वंचित आहे, राहण्यासाठी घर नाहीये, आरोग्य सुविधा, शासकीय कागदपत्र असतील, काही लोकांकडं जन्म दाखले सुद्धा नाही, ओळख सुद्धा नाही येते नेमकी भटके विमुक्त आहेत म्हणून. मग ते आता आम्ही ते त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. टकारी समाज आपण पाहतोय. तुम्ही आता इकडे रामवाडी घरचा जो एरिया जो आहे, तुम्ही आता सांगितलं होतात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. तिथली सामाजिक परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. लोक घाबरतात तिकडे यायला. सध्याची परिस्थिती कशी आहे तिथे? विकास कामं झालेली आहेत? आमच्या कार्यसम्राट आमदार परिणितीताई शिंदे आमदार व्हायच्या आधीची परिस्थिती, रामवाडी सेटलमेंट जे पण तिकडचा भाग आहे, 2 नंबर झोपडपट्टी, भैरव वस्ती, विमुक्त भटका झोपडपट्टी, शहानगर, हा भाग अतिशय म्हणजे कामाच्या बाबतीत काहीच नव्हतं. तिथं आमदार देखील माहित नव्हतं. आमदार कोण हे लोकांना माहित नव्हतं. पण ज्यावेळी ताई 2009ला आमदार झाले, ते घराघरामध्ये ते आमदार कोण असतं आणि कसं असतं हे लोकांना कळालं. आमदार म्हणजे कसं असायला पाहिजे, ताईंनी ओळख करून दिली. आणि असं नाही की जिथं सुख दुःख
काही जरी असेल हा हा तर ताई तिथं हजर असतात आमच्या भागामध्ये. बर बर बर. शहर अध्यक्ष आहेत तुमचे चेतन नरोटे, त्यांचं आणि कार्यकर्त्यांशी तुमच्यासारखे जे युवक आहेत या सगळ्यांमध्ये त्यांचं बॉन्डिंग कसं आहे? चेतन भाऊ जे आहेत अध्यक्ष, अतिशय चांगल्या पद्धतीने युवकांना सगळ्यांना म्हणजे घेऊन चालणारे अध्यक्ष भेटलेले. त्यांच्यावरती पण मध्यंतरी टीका झाली आहे. टीका तर विरोधक करणारच, हा हा, पण चांगलं काम करणाऱ्याच्या वरतीच टीका होत असते. फक्त साहेबांसोबतच असतात, काय काम करत नाही असंही त्यांची ओरड होत लोकांची. ते शहर अध्यक्ष आहेत, साहेब आले म्हणजे तर शहर अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी साहेबांच्या बरोबर राहिलंच पाहिजे, कार्यक्रम अटेंड केलेच पाहिजे. शहरामध्ये अनेक काँग्रेसचे उपक्रम आहेत किंवा काँग्रेसने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा असंही लोक म्हणतात की बाबा शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही या सोलापूरसाठी. आमदार प्रणिती शिंदे ताईंचं थोडंसं काम आहे असंही बोलतात. मग साहेबांबद्दल लोकांचा अप्रोच असा का आहे किंवा साहेबांनी काहीच केलं नाही? काहीच केलं नाही असं जे म्हणत आहेत लोक ते अजून देखील अज्ञान आहेत. साहेबांच्यामुळं आज सिव्हिल हॉस्पिटल उभं आहे, तिथं कित्येक गोरगरिबांना आरोग्याची सुविधा भेटली जाते. वैयक्तिक आपल्याला सेपरेट सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ आणले साहेबांनी. सोलापूर विद्यापीठ जे आहे ते आणलं. आज जे चारी बाजूनी जे रस्ते झालेत, विजापूर असेल, हैदराबाद रोड असेल, हे सर्व रस्ते जे केले शिंदे साहेबांनीच 2013च्या आधी सगळं म्हणजे डेव्हलप करून ठेवलेलं होतं. ते झालं. इंटरनॅशनल विमानतळ आणले साहेबांनी, बोरामणीचं विमानतळ आणले. परत BSF साठी तिथं देखील भूसंपादन करून तिथं देखील ते करण्याचा साहेबांचा प्रयत्न होता. मिलिटरीसाठी NTPC आणले. NTPC यायच्या आधी आपल्या सोलापूरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आपल्या इथं लोड शेडिंग असायचं. भर उन्हाळ्यात लाईट गेले की लोक त्या पंख्याच्या हवासाठी तडपडायचे. हा, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी देखील लोक साहेब काय केले असं जर म्हणत असतील तर त्याचा उपयोग नाही. आणि ताईंचं बोलायचं झालं तर ताईंनी आज जे MPSC UPSC विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्या इथं मार्कंडे स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाजूला भव्य असं स्टडी रूम केलेला आहे. ते झालं. आज महिला हॉस्पिटल केलेलं आहे 100 बेडचं. त्याचं देखील 2013 पासून ताईंनी पाठपुरावा करून ते देखील आज 100 बेडचं हॉस्पिटल महिलांसाठी आणि शिशूंसाठी ते देखील आज ताईंच्यामुळे ते सतत प्रश्न मांडत होते. पाठपुराव्यामुळे 10 वर्ष सत्तेत असून देखील ते लोक करू शकले नाहीत. इथं आमदार होते, पालकमंत्री होते, करू शकले नाहीत. ते ताईने करून दाखवलेले. ते श्रेय ताईला जायला पाहिजे. खरं तुम्ही फार संघर्ष करून पुढे आलेले आहात. तुमच्याकडे आता पश्चिम महाराष्ट्र विजयंती, तुम्ही युवक अध्यक्ष आहात. असंही म्हणतात की काँग्रेसमध्ये प्रस्थापन त्यांच्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही किंवा प्रस्थापितांनीच काँग्रेसला घेरलेलं आहे. असं असताना तुमच्यासारखा एका टकारी समाजातल्या तरुणाला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर तुम्ही या प्रश्नाकडे कसे बघता? काँग्रेसमध्ये प्रस्थापितांचंच राज्य आहे का किंवा काँग्रेस त्यांनाच मदत करते असं वाटतं का? नाही, असं नाही. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव, ज्यांच्याकडे श्रीमंती आहे, जे चांगले बॅकग्राऊंड मधून येतात अशांनाच अशी पदं मिळतात असं काय नाही. मी तर सर्वसामान्य एक हार विकणारा मुलगा होतो. मला युवक अध्यक्ष पदापासून ते आज मी पश्चिम महाराष्ट्राचा युवक अध्यक्ष झालो. सर्व जाती धर्मांना तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणारा, संधी देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे असं कोणी म्हणू शकणार नाही की बायाच लोकांना मिळतं असं नाही. लोक दोन्ही बाजूनी बोलतात. काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकते, काही लोक असं बी म्हणतात काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकत नाही. ते ज्यांना कळतं त्यांच्या पद्धतीचा आहे. आता तुम्हाला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तुम्ही विजयंतीचे, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष आहात. त्याचबरोबर तुम्ही सोलापूरचे नागरिक देखील आहात. सोलापुरात अनेक प्रश्न आहेत. मग स्मार्ट सिटी असेल, इथल्या सुविधा असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठा. या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही आता कशा पद्धतीने आवाज उठवणार? सोलापूरच्या स्मार्ट सिटीच्या बद्दल जर बोलायचं झालं, महापालिकेत BJP होतं, केंद्रात राज्यात BJP होतं. स्मार्ट सिटी हे आलं खरं तर शिंदे साहेबांच्यामुळं सोलापूरचं नाव स्मार्ट सिटी मध्ये आलं. आणि सोलापूरकरांना वाटलं होतं की आता स्मार्ट सिटी सोलापूर होणार म्हणल्यावरती काहीतरी असं एक म्हणजे सोलापूर
देखणं स्वरूप त्याचं होईल होईल असं वाटतं. पण त्या स्मार्ट सिटीच्या नावाने सोलापूरला म्हणजे विद्रूप करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही बघा रस्ते व्यवस्थित नाही आहेत, ड्रेनेज लाईनच्या नावाने रस्ते झालेले रस्ते उकरून परत ते कामं चालू आहेत, अपघात झाले, कित्येकांचा बळी गेला त्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली. पाण्याचा प्रश्न तर आहेच. पाणी तर उजनी 100% फुल असताना देखील सोलापूरकरांना 5 दिवस आणि 8 दिवसांनीच पाण्याचा वाट बघायला लागत होतं. आणि आता तर इतकं परिस्थिती वाईट आहे, उजनीतच पाणी नाही. येणारे 3 महिने हे पाणी सोलापूरकरांचं ताण कसं भागणार आणि कसं सोलापूर महानगरपालिका हे भागवणार, हे चिंतेचं बाब आहे भरपूर. आणखी अजून कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला महत्वाच्या वाटतात? समस्या तर जे पण काही असतील ते ताई नक्कीच सोडवतील. हा, लोकसभेमध्ये ताई जर गेले तर ताई सोलापूरचं पूर्ण रूप रंग सगळं बदलून टाकतील. काय भूमिका बजावणार आहात तुम्ही ताईंना निवडून देण्यासाठी? ताईंना निवडून देण्यासाठी आमचा जो सोलापूर शहरामध्ये भटका विमुक्त समाज जास्त आहे आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजाचं माहेर घर म्हटलं जातं सोलापूरला. पूर्ण भटका विमुक्त समाज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे राहून ताईंना लोकसभेत पाठवणार. ताई असतील किंवा साहेब असतील, या दोघांमध्ये काय फरक आहे? फरक असं काहीच नाही, दोघही कार्यकर्त्यांना जपणार आहेत. तरी त्याच फरक करायचाच झाला तर? फरक करायचं झालं तर दोघांमध्ये पण फरक करू शकत नाही. असं म्हणतात की बाबा ताई असतील साहेब असतील, दोघांमध्ये फार फरक आहे. काही लोक ताईंमुळे काँग्रेस सोडून गेले, काही लोक ताईंमुळे काँग्रेसमध्ये आले आणि आता काँग्रेसला म्हणजे असं म्हणतात की ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला तयार आहे. अशी एक नवीन युवकांची फळी देखील समोर येते आहे, अनेक कार्यकर्ते समोर येत आहेत. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. आता तर तुम्ही कार्यकर्ता आहात, एक जबाबदार व्यक्ती आहात काँग्रेसमध्ये, कदाचित तुम्ही तो प्रश्न उत्तर देण्याचं टाळत असाल, पण मी कामाच्या संदर्भात असं विचारतोय की शिंदे साहेबांचा अप्रोच जो आहे कार्यकर्त्यांना भेटण्याचा किंवा विकास कामं करतील, तर या दोघांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही फरक कराल असा माझा प्रश्न होता. ताईंचं नेहमीच महिला आणि युवक यांच्या बाबतीमध्ये ते फार अग्रेसिव्ह आहेत, फार महत्वाचं ते त्यांना जास्त महत्व देतात. ते जास्तीत जास्त त्यांना महत्व देतात. साहेबांचं कसं आहे, साहेबांकडे ज्येष्ठ आहेत, युवक आहेत, सगळेच आहेत, सगळ्यांना म्हणजे ऑल इन वन म्हणल्यासारखं आहे. पण ताईंच्या मध्ये फरक म्हणजे कसं, प्राधान्य पहिला हे जे युवक हे जे कसं आहे आपल्या म्हणजे देशाचा कणा आहे, त्यांचे जे पण अडीअडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते पहिला त्यांच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला पाहिजे, ते सोडवलं पाहिजे. महिलांना सक्षमीकरण केलं पाहिजे, त्यांचे जे पण अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांना त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे. या हेतून या दोन जे म्हणजे मुख्य म्हणजे बाबी आहेत त्याच्याकडे त्यांचं फार महत्व देतात ताई. ते जे चांगली गुण कोणते ताईंकडे? चांगले गुण म्हणजे काय, कार्यकर्त्यांना जपणं, जे पण अडीअडचणी आहेत ते पहिले सोडवणं, हे चांगलेच आहेत ना. आमदार आज तुम्ही बघा गल्लीमध्ये आमच्या तर भागामध्ये नगरसेवकाकडे कोण जात नाहीत, पण ताईंचं जे जनवात्सल्य बंगला आहे ते ओपन आहे, 24 तास ओपन. आले ना ताई काय म्हणतात, माझं घर तुमच्यासाठी 24 तास. आम्ही अनुभवलंय ते आहे. आम्ही जेव्हा प्रसार माध्यम म्हणून आम्ही तिकडे जायचो, लोकांची गर्दी आजही असते तिथे. ताई बसलेले असतात, निवेदन घेऊन येतात लोक, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आपण म्हटल्यासारखे भटक्या जमातीचे लोक, अनेक तरुण येतात ज्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीये, कोणाची फसवणूक झालेली आहे, अशी लोक देखील तिथे येतात. सगळ्यांचा तिथे एकंदरीत बाजार भरलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कदाचित ताईंची एक वेगळी पद्धत आहे काम करण्याची, जनतेतला एक नेता म्हणून ताईंची ओळख आहे. खूप चांगली गोष्ट आहे, त्याचा फायदा त्यांना पुढे होणारच आहे. तुम्ही सगळ्यात युवकांवरती ती जबाबदारी आहे. लोकसभेची निवडणूक देखील येऊ घातलेली आहे, ताईंना उमेदवारी मिळेल, कदाचित निश्चित पण झालेला आहे काँग्रेसच्या वतीने. तर तुमची रणनीती कशी असणार आहे या संदर्भात? ताईंनाच उमेदवारी भेटली पाहिजे ह्या म्हणजे प्रयत्न आहेत आणि आमची देखील इच्छा आहे. ताईंना साहेब देखील नेहमी म्हणतात नाही, आता ताईंनाच म्हणजे लोकसभेसाठी उमेदवारी भेटली पाहिजे आणि त्यांनीच लोकसभेत गेले पाहिजे. जे पण काही प्रश्न आहेत ते ताई सोडवतील त्याचा म्हणजे विश्वास आहे त्यांचा. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही एका वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला आहात,
काँग्रेसने ती तुमच्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे. विजय अंटी पश्चिम महाराष्ट्राचे तुम्ही आता युवक झालेले आहेत. तुमची जबाबदारी तुमची आता फार वाढलेली आहे. नक्की. एक पद मिळणं म्हणजेच जबाबदारी वाढणं असं म्हणतात. तुमच्या माध्यमातून जे भटक्या जमातीतले जे तरुण आहेत की त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं तुम्ही निवारण करावं आणि सगळ्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून मदत करावी यासाठी जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.